आमच्या गावाशी परिचित म्हटलं तर मुंगशी. आता येळवंडेचं आतापर्यंत आम्हाला काही माहीत नव्हतं. बरोबर आता नॉमिनेशन पेपर भरल्यापासून येळवंडी प्रसिद्ध झाली. आणि मुंगशीचं कसं होतं, मुंगशीचं गेले 2 वर्षापासून ते बैलगाड्याच्या शर्यती जशा भरावल्या तेव्हापासून आमच्या गावाशी जरा जास्त कॉन्टॅक्ट राहिला. कोणाची दसक्रिया असो, कोणाचं सुखदुःखात येतात ते. सुखदुःखामध्ये ते येतात. समाजासाठी कोण लढते? सुधीर भाऊ मुंगशे. मी सेवकर फाउंडेशनच्या वतीने त्यांचं काम जोरात चालू आहे. मग काय वाटतं आता विनयताई या भागातून चालतील, मशाल पेटेल? हां, मशाल पेटर. सुधीर मुंगशी चालेल. का बरं चालतील? का बरं त्याचं कामच तसं आहे. हा का? काय कामं केली त्यांनी? मत भरपूर केलं तर. हा ना. मग त्यांच्या सौभाग्यवती विनयताई मुंगसे सध्या आता निवडणूक रिंगणात आहेत, ते विजय होतील का? होणार. होतील. सुधीर भाऊ मुंगशीचं काम चांगलंच आहे. चांगली आहे का? मग त्यांच्या सौभाग्यवती त्या सध्या आता विनयताई मुंगसे सध्या आता निवडणूक रिंगणात आहेत, कसं पाहताय? चांगलं आहे का नेतृत्व ते? चांगलं आहे नेतृत्व. आता आज दोन्ही पार्ट्या तुल्यबळ आहेत, पण शेवटच्या क्षणाला अगदी 4-2% प्लस मायनस होण्याची शक्यता आहे. आज आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ ठेपलेल्या सध्या पाहायला मिळून येत आहेत. आज आम्ही उभा आहे खरं तर आळंदी आणि कुरुळी या जिल्हा परिषद गटामध्ये. आज आम्ही चिंबळी गावात आहोत आणि चिंबळी गावामध्ये खरं तर हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत. खरं तर हे मंदिर आहे आणि मंदिराच्या साईडला दररोज सकाळी ही ज्येष्ठ नागरिक सगळे सकाळी येतात आणि खरं तर चर्चा करतात. सध्या आत्ता जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ ठेपलेल्या सध्या पाहायला मिळत आहेत, त्यामुळे निश्चितच ह्या नागरिकांची जी आहे ते ज्येष्ठ नागरिकांची खरं तर महत्त्वाची भूमिका साकारली जाते यांच्याच माध्यमातून. त्याच्यामुळे निश्चितच हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत खरं तर या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत ह्या ज्येष्ठ नागरिकांना काय वाटतंय, कोण कशा पद्धतीने या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारू शकतं, ह्या सर्व विषयावरती सध्या आपण नागरिकांशी चर्चा करतोय. बाबा काय वाटतं बरं, एकंदरीत तुम्ही नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की जिल्हा परिषदेमध्ये कुणाला या ठिकाणी म्हणजे कोण अशा पद्धतीने इथलं काम करू शकतो, काय वाटतं तुम्हाला? आता इथे आपले 2-3 आहेत ना, एक राष्ट्रवादी, उबाटा आणि एक तुमचा BJP. याच्यामध्ये आता तसं तिन्ही पक्ष चांगले मजबूत आहेत, पण तिन्ही पक्षामधील कामकाज करणारा नेता कोण वाटतो तुम्हाला? आता असं काम करणं नाही तर म्हटलं तर नक्की नाही सांगता येणार, कारण कसं होते राजकारणापासून आपण थोडंसं विलीत आलीच ते, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे. बरं, म्हणजे 5 तारखेला मतदान करणार? मतदान करणार. मतदान करणार, पण जो हक्क आहे तो बजावणार. तो हक्क बजावणार नाही. पण जो या प्रभागाचं वर्षानुवर्ष नेतृत्व करतोय, चांगल्या पद्धतीनं कामकाज करतोय, त्याला निवडून देणार आहे तुम्ही? हो. बरोबर का? मतदार राजा खरं तर म्हणजे संभ्रमात आहे, मतदान कुणाला करायचं. खरं तर सध्या आता हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्याच्यामुळे सगळे संभ्रमात आहेत, नेमकं मतदान कुणाला करायचं हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे निश्चितच नागरिकांशी संवाद साधतोय आपण. काय वाटतंय नागरिकांना, काय वाटतं जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ ठेपल्यात, तुम्ही नागरिक आहे, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला वाटतं की ना चांगला नेता असावा, कसा असावा? की जनतेचं जे सेवा करीन त्याला निवडून द्यावा. कोण सेवा करते वर्षानुवर्ष या भागामध्ये, आहे का कुणाचं लक्ष? कुणाचं लक्ष नाही आहे, पण आता जनतेने जे लक्ष देऊन काम करून दाखवा. म्हणजे आत्तापर्यंत इथं ज्या जिल्हा परिषदेवरती तुम्ही पाहिलंच, म्हणजे शिवसेनेचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो की सुरेश भाऊ गोरे असतील, बाबाजी काळे असतील, सध्या शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. मग काय वाटतं इथं शिवसेनेचं प्रबल्य आहे का? तसं सांगू शकता येणार नाही. शिवसेना पण सगळे एकत्र पक्ष झालेले आहे. एकत्र पक्ष आहेत. त्या पक्षामुळे कोण कोणाची बाजी मारी सांगता येणार नाही. खरं तर म्हणजे वर्षानुवर्ष या भागात लक्ष कोण घालतं? सुधीर भाऊ मुंगसेचं काम कसं आहे? सुधीर भाऊ मुंगसेचं काम चांगलंच आहे. चांगली आहे का? मग त्यांच्या सौभाग्यवती त्या सध्या आता विनयताई मुंगसे सध्या आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत, कसं पाहताय? चांगलं आहे का नेतृत्व ते? चांगलं आहे नेतृत्व. म्हणजे निश्चित अशा नेतृत्वाची गरज आहे. हो, गरज आहे ना. गरज आहे. खरं तर हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत. खरं तर म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून या भागाचं कोण नेतृत्व करत आहे, सध्या आत्ता नागरिक काही बोलतायत, काही पुढे येत आहेत, काही सांगतायत, परंतु काही सध्या आता म्हणजे गुल्लस्त येतात नागरिकसुद्धा, म्हणजे पुढे येऊन स्पष्टता बोलत नाही आहेत. कारण सध्या आता म्हणजे मतदार राजा जागृत झाला आहे. त्याच्यामुळे निश्चितच येणारी जी काही 5 तारखेची जी निवडणूक आहे, ज्या मतदान स्वरूपी नक्कीच मतदार राजा कुणाच्या बाजूनं कौल टाकतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. काका कोण आहे तुमच्या भागाचं ते आत्ता? सुधीर भाऊ मुंगसेचं काम कसं आहे? सगळ्यांचे चांगले आहे काम, दोन्ही पण उमेदवार सगळेच आहेत. काय आता इथं नाट्यगोत्याचं वगैरे नाट्यगोत्याचं राजकारण आहे इथं. थोडं चालणार, चालणार. मतदान होणार. बाकी नक्कीच शहरा बघून मतदान होईल. चारा बघून होणार. चारा बघून. तुम्हाला काय वाटतं बरं, नागरिक म्हणून काय वाटतं नेमकं ह्या भागामध्ये लक्ष कुणाचं आहे? लक्ष कुणाचं? अजून तर म्हणजे इथं काय आता पहिल्यांदाच उभे राहिलं, म्हणजे आपण त्यांचं काम काय सांगू शकत नाही, पण आता पाहुण्यांच्या नाट्यगोत्यामुळे नाट्यगोत्याचं राजकारण चालणार. राजकारण चालणार.
पण तुमच्या चिंबळी गावात कुणाचं वर्चस्व राहील काय वाटतं तुम्हाला? नाही तसं नाही सांगू शकत. आता कसं आहे, तोला मालाचे दोन्ही उमेदवार आहेत. दोन्ही हां, तसं नाही सांगू शकत. पण सारखे चालतील असा अंदाज आहे माझा. काय काका आहेत सेफ खेळत आहेत काका, कारण खरं तर डोळ्यावरती कोणाच्या यायचं नाही असं. म्हणजे काका कसं पाहताय निवडणुका आल्यात? निवडणुका आल्या बरोबर आहे, पण आतापर्यंत जे दोन्ही उमेदवार जे आहेत ना, ते आमच्या गावाशी परिचित म्हटलं तर मुंगसे. आता येळवंडेचं आतापर्यंत आम्हाला काही माहीत नव्हतं. बरोबर आता नॉमिनेशन पेपर भरल्यापासून येळवंडे वरती आले दादा. प्रसिद्ध झाले. हा. आणि मुंगसेचं कसं होतं, मुंगसेचं गेले 2 वर्षापासून ते बैलगाड्याच्या शर्यती जशा भरावल्या तेव्हापासून आमच्या गावाशी जरा जास्त कॉन्टॅक्ट राहिला. कोणाची दसक्रिया असो, कोणाचं सुखदुःखात येतात ते. सुखदुःखामध्ये ते येतात. आता आज दोन्ही पार्ट्या तुल्यबळ आहेत, पण शेवटच्या क्षणाला अगदी 4-2% प्लस मायनस होण्याची शक्यता आहे. नक्की नक्की. खरं तर म्हणजे त्यांची आता सौभाग्यवती विनायताई सुधीर मुंगसे सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कसं पाहताय? काय कसं पाहताय म्हणजे मशाल पेटेल का या भागात? मग नाही ते आज नाही ना सांगता येणार नाही. 5 तारखेच्या मतदान स्वरूपी निश्चित त्याचा कौल दिला जाणार आहे. 4-2% प्लस मायनस होणार. नक्कीच. हा. खरं तर तसं जर बघायला गेलं तर या भागामध्ये सुधीर भाऊ मुंगसे हे खरं तर गेलं चिंबळी गावातून काहीशा अंतरावरती खरं तर हे राहत आहेत. त्याच्यामुळे निश्चितच त्यांचं या भागामध्ये या गावामध्ये खूप मोठं वर्चस्व आणि गेल्या कित्येक वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व करत आहेत. त्याच्यामुळे निश्चितच त्यांचं अस्तित्व हे नागरिक स्वीकारत आहेत. काका कोण आहे तुमच्या भागातून इथं आत्ता सध्या निवडणुकीच्या सामोरे जाते? कोण आहे इथून? सध्या मतदार संभ्रमात आहे. योग्य नेते निवडून देऊ आम्ही. योग्य नेते निवडून देऊ. योग्य. पण वर्षानुवर्ष जो आपल्यासाठी लढतो, झगडतो, सुखदुःखात सहभागी जातो, असं कोण आहे? आता तसं सुधीर मुंगसेच आहे आम्ही इथं. हा ना? बरोबर. हा. काका निवडणूक आल्यात आता समोर, जिल्हा परिषदेच्या निवडणुका द्या, कसं पाहताय? चांगलं चाललंय, चांगलं होते. समाजासाठी जे काम करेन त्यासाठी मतदान होईल. कोण बरं समाजासाठी कोण लढते? सुधीर भाऊ मुंगसे. सुधीर भाऊ. हां, त्यांचे ते मी सेवा फाउंडेशन मी सेवेकरी फाउंडेशन मी सेवेकरी फाउंडेशनच्या वतीने त्यांचं काम जोरात चालू आहे. जोरात चालू आहे. मग काय वाटतं आता विनयताई या भागातून चालतील? हां, या मशाल ह्याची नव्हती, या भागातून चालतील. मशाल पेटेल? हां, मशाल पेटल. पेटेल मशाल. मशाल पेटेल नक्कीच. नक्कीच विनयताई येतील. मग नक्कीच. काका काय चाललंय राजकारण, काय म्हणते? राजकारण तर व्यवस्थित आहे, पण ह्या भागातून सुधीर मुंगशी चालेल. सुधीर भाऊ मुंगसे का बरं चालतील? का बरं त्याचं कामच तसं आहे. हा का? काय कामं केली त्यांनी? मत भरपूर केलं तर. हा ना? हां. तुमच्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून कोण येतं? गेलं. हा? सुधीर भाऊ येतात का? मग त्यांच्या सौभाग्यवती विनयताई मुंगसे सध्या आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत, ते विजय होतील का? होणार. होतील. हां. ठाम विश्वास आहे. हां. तर हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, पारावरती बसलेत सगळे. सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे साहजिकच हे सगळे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी सकाळी येतात, गप्पा मारतात आणि त्याच ठिकाणी आपण नव महाराष्ट्र नेटवर्कच्या माध्यमातून नागरिकांचा कौल जाणून घेतला आहे. खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून या प्रभागामध्ये सुधीर भाऊ मुंगसे यांच्या माध्यमातून अनेक कामं या भागामध्ये झाले. त्याच्यामुळे निश्चितच ज्या मशालीच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत विनयताई मुंगसे, खरं तर यांचं प्राबल्य जे आहे ते या चिंबळी गावामध्ये जे आहे ते असताना आपल्याला पाहायला मिळून येते. परंतु सध्या जे काही 5 तारखेला जे काही मतदान होणार आहे, मतदान स्वरूपी नक्कीच मतदार राजा कुणाच्या पेटीमध्ये मत टाकून कुणाला विजय करतोय हे सुद्धा तितकंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या नव महाराष्ट्र नेटवर्कच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवरती जाऊन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, चिंबळी, आळंदी.